तर मित्रांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, एक नवीन जाहिरात आलेली मित्रांनो. बघा, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया. बघा मित्रांनो, गोंदियाची ॲड आहे मित्रांनो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ॲड आहे. बघू शकता मित्रांनो, इथं त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. तर चला मग, जे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ते आपण बघू. सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचं बघू. तर इम्पॉर्टंट म्हणजेच काय मित्रांनो, तर कोणकोणत्या पोस्ट आहे तर ते बघू. सगळ्यात प्रथम बघा, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया या बँकेकरिता बघा द्वितीय श्रेणीतील 5 जागा आहे मित्रांनो. त्यानंतर तृतीय श्रेणीतल्या 47 जागा मित्रांनो आणि चतुर्थ श्रेणीतल्या 25 जागा मित्रांनो. आणि भरती प्रक्रिया बघा मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवेने होणार आहे मित्रांनो. बघू शकता. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेल्या पात्र उमेदवाराकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे मित्रांनो. कोणता? ऑनलाईनमध्ये. बघा या ठिकाणी संकेतस्थळ सुद्धा दिलेले मित्रांनो, बघू शकता इथं. त्यानंतर चला तर मग आपण भरतीचा तपशील बघू. तर बघा, भरतीचा तपशील कसा दिलेला मित्रांनो. बघा, संकेतस्थळावर परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख दिलेली मित्रांनो, बघू शकता. 22/1/2025 ते 30/1/2025 5 वाजेपर्यंत मित्रांनो. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक सुद्धा तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर अलायदा प्रकाशित करण्यात येईल. बघा मित्रांनो. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा दिनांक हे पण आपल्याला बँकेच्या संकेतस्थळावर दिलं जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पण तारीख आपल्याला बँकेच्या संकेतस्थळावर दिल्या जाईल मित्रांनो. बघा, समोरचे इम्पॉर्टंट पाहू आपण थोडे महत्त्वाचे पॉईंट. तर बघा, भरती प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे मित्रांनो बघा, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. अर्ज भरण्याची तारीखसुद्धा तुम्हाला सांगितलेली मित्रांनो. परीक्षा शुल्क बघू शकता तुम्ही, ₹750 मित्रांनो. प्लस आपल्यासाठी काय GST मित्रांनो. बघा, GST 18% GST म्हणजे किती? 18% म्हणजे ₹135 आपल्याला GST लागेल मित्रांनो. म्हणजे टोटल रक्कम असणार आहे ₹885. त्यानंतर मित्रांनो बघा, जर फॉर्ममध्ये काही तांत्रिक अडचणी वगैरे आल्यात मित्रांनो, तर बघा इथं मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला दिलेला आहे. टेक्निकल इश्यू वगैरे झाला काही. त्यानंतर बरेचसे इथं तुम्हाला ईमेल ID सुद्धा दिलेली आहे, काही प्रॉब्लेम आले असतील मित्रांनो. तर बघा मित्रांनो, द्वितीय श्रेणी, त्यानंतर लिपिक शिपाई पदांच्या सहसेवा भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्याची पात्रता, निकष व इतर तपशील खालीलप्रमाणे दिलेले. बघू आपण तपशील. तर बघा, द्वितीय श्रेणी ज्युनियर मॅनेजरचं पद आहे मित्रांनो. बघा, 5 पद दिलेले. वयोमर्यादा सुद्धा दिलेली आपल्याला 25 ते 38 वर्ष. बघा, यासाठी कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असला गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे मित्रांनो. त्यानंतर MSIT आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे, 3 वर्ष बँकेचा अनुभव पाहिजे मित्रांनो. बघा, त्यानंतर प्राधान्य कोणाला राहणार मित्रांनो? MBA. ज्यांचे MBA वगैरे झाले असेल मित्रांनो त्यांसाठी प्राधान्य असणार मित्रांनो. MBA किंवा बघा इथं काही बरेचसे काही पात्रता सुद्धा दिलेले बघू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण लिपिक क्लार्क. बघा, 47 पोस्ट आहे. 21 ते 38 वर्ष वय पाहिजे मित्रांनो. त्यानंतर कोणत्याही शाखेचा पदवीधर, MSIT तसेच वाणिज्य शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीत कामकाज प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य. म्हणजे ज्यांना अनुभव असणार त्यांच्यासाठी प्राधान्य असणार. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट आपल्याला तर माहिती आहे, क्लार्क आला म्हणजे कोणतं मित्रांनो? इंग्रजी आणि मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास हा प्राधान्य राहील मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला शिपाई पदासाठी. बघा, 25 पदे दे. त्यानंतर 21 ते 38 ही वयोमर्यादा दिलेली. 10वी पास. तसेच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे. तर चला मग आता एक नवीन. तर सगळ्यात प्रथम आपण पाहू याच्यामध्ये की इथं आपल्या या ठिकाणी वेतन श्रेणीसुद्धा दिलेली बघू शकता. वेतन श्रेणी बघा, इथं ही सगळ्यात पहिले द्वितीय श्रेणी आहे. त्यानंतर ही लिपिक आहे आणि ही शिपाई आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया. तर बघा मित्रांनो, आपण इम्पॉर्टंट बघायला लागलो मित्रांनो बरं का. ऑनलाईन परीक्षा असणार आहे मित्रांनो. बघा,
द्वितीय श्रेणी लिपिक शिपाई पदाकरिता संगणक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा मित्रांनो, परीक्षा येताना उमेदवारांनी परीक्षा शुल्क पावती व शासन मान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपात 90 प्रश्नाचे प्रत्येकी 1 गुण याप्रमाणे 90 गुणाची राहील. या ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटाचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाची विस्तृत माहिती घेऊ आपण. बघा, तर बघा, याच्यामध्ये गणित असो, बँकिंग सहकार असो, सामान्य ज्ञान असो, चालू घडामोडी, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, इंग्रजी, मराठी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी, तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे मराठी असेल मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो कागद पडताळणी नेक्स्ट असणारे स्टेज मित्रांनो, कागद पडताळणी आणि मुलाखत. कागद पडताळणी आणि मुलाखत सुद्धा असणारे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकाच तीन आपल्याला मुलाखतीसाठी पात्र ठरणार मित्रांनो. म्हणजे एका पदासाठी 3 विद्यार्थी बोलवले जाईल मित्रांनो मुलाखतीसाठी. तर बघा, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट बघा, शैक्षणिक अर्हता पुरावा, द्वितीय श्रेणीसाठी लिपिकरिता पदवी प्रमाणपत्रासाठी कनिष्ठ शिपाई यांच्याकरिता 10वीचे प्रमाणपत्र, जन्म दिनांक पुरावा किंवा बघा SSC IT अथवा समक्ष जे असेल ते मित्रांनो. टंकलेखन असल्यास प्राधान्य राहील मित्रांनो. तर बघा मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस काही प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला दिलेले बघू शकता तुम्ही. अनुभव प्रमाणपत्र असल्यास उमेदवाराचा अर्जाचा उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र असणार मित्रांनो. त्यानंतर विवाहित महिलांच्या नावात बदल असल्यास त्यांचा पुरावा लागेल मित्रांनो. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास, त्यानंतर अर्जाची माहिती बरोबर असल्यास आणि उमेदवाराचा अन्य कोणतेही बँकिंग आर्थिक संस्था अन्य संस्था यांनी त्यांच्या सेवेतून बडतर्फ निलंबित केले नसल्यास स्वयं घोषणापत्र. बघा मित्रांनो, तुम्हाला निलंबित न केलेले बरेचसे काही डॉक्युमेंटसुद्धा इथे लागणार मित्रांनो. परीक्षा शुल्क व पावती व शासन मान्य ओळखपत्र, एवढे 11 डॉक्युमेंट दिलेले मित्रांनो. मुलाखतीचे बघा मित्रांनो, कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस होणाऱ्या उमेदवाराचे बँकेचे गठीत केलेले समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. शिपाई पदाचा मुलाखत 10 गुणाची राहील. किती? 10 गुणाची असणार मित्रांनो. त्यानंतर उमेदवार मुलाखतीस घ्यायला जर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. 10 गुणाची परीक्षा राहील. तुम्ही जर हजर नसले तर तुम्हाला नाकारण्यात येईल मित्रांनो. द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यासाठी बघा, लिपिक पदासाठी गुणांची भरांक खालील नमूद केल्याप्रमाणे असेल. 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवाराच्या खाली शैक्षणिक पात्रता देण्यात येतील व उर्वरित 5 गुण मौखिक मुलाखती देण्यात येईल, म्हणजे मुलाखतसाठी. तर बघा, 5 गुण तुम्हाला दिलेले. जर तुम्हाला काही वाणिज्य, बँकिंग व कृषी संलग्न अभियांत्रिकी, संगणक विधी, शास्त्र व्यवस्थापन या शाखेतील पदव्युत्तर पदवी असल्यास तुम्हाला 1 गुण भेटेल मित्रांनो. त्यानंतर JEEIV किंवा CAIIB असल्यास मित्रांनो एक भेटेल तुम्हाला 1 मार्क. त्यानंतर टॅली ॲडव्हान्स जर टॅली वगैरे असेल तर 1 मार्क भेटेल मित्रांनो. बघा, त्यानंतर राष्ट्रीय खाजगी व्यापार, त्यानंतर बँकेचं कामकाज किंवा 3 वर्ष अनुभव असल्यास तुम्हाला 1 गुण भेटेल मित्रांनो. त्यानंतर प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास 1 गुण, म्हणजे असे एकूण तुम्हाला 5 गुण भेटू शकतात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, निवड करण्यात आलेल्या उमेदवाराचे 1 वर्षासाठी परिवीक्षाधीन म्हणजे प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिल्यास उमेदवारास परीक्षाधीन कालावधीमध्ये द्वितीय श्रेणी अधिकारी पदासाठी 18,000, लिपिक पदासाठी 14,000 तसेच